बळियानी तो नाही भाव मुक्ता बळे ऐशिया सवे अनुसरावे जीवे भावे त्या परमात्म्यावर काय होईल नामासक्तीने शरणागती केली काय हे केले एका चिंतेचा सर्व साधनाचे सार भवशंकरी म्हणून तो हा उतरीला नामासक्तीने शरणागती गुणासक्तीने शरणागती कशी करायची त्या परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करायचं त्या परमात्म्याच्या गुणाचं वर्णन कसं करायचं त्याचे गुण तर खूप आहे ऐका त्या परमात्म्याची गुण त्याच्या लीला त्याचे चरित्र त्याच्या खोड्या आणि त्याचे पवाड किती शब्द सांगितले गुण चरित्र खोड्या लीला आणि पवाड शब्द वेगवेगळे वाटत असले तरी त्याचा अर्थ येतात शास्त्रकाराने त्याला गुण म्हणतात अशी तरी समस्या कज्जलं सिंधु पात्रे सुरतर्व शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखते गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तो गुणानाम ईश पारम न याती त्याच्या या सगळ्या गुणाबद्दल शास्त्रकाराने तुकोबाऱ्या बोलताना असं बोलतात ना तुझ्या पार नाही गुणा अल्पमती माझी ना परमात्मा तुझे गुणागार आहे आणि आपली मती अल्प आहे कसं काय होईल तरी सुद्धा ऐका गुण असत जर त्याला शरण जायचं असेल तर त्याच्या गुणाचं वर्णन करा का करा ममत्पेता वाणी गुणकथना पुण्येन भवतः आपलं मुख पवित्र होण्याकरता त्याच्या गुणाचं वर्णन करा आपले कान धन्य होण्याकरता त्याच्या गुणाचं वर्णन करा कानाच्या माध्यमातून ते गुण चरित्र पवाडे लीला खोड्या आपण जर आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट केल्या तर आपल्या अंतःकरणाची शुद्धी होईल प्रस्तावने आपण सांगितलं अंतःकरण शुद्ध करणं कशाकरता व्हावं लागते का करावं लागते अनेक जन्माचे संस्कार घेऊन आपण जन्माला आलो मलिन झालेले चित्त शुद्ध करण्याकरता परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करा ते गुण श्रवण करा काही लोकांनी त्याला गुण म्हटलं काही गौरवने त्याला खोड्या म्हटलं गुणालाच गौरवने काय म्हटलं याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू आहे गौरव त्याला खोड्या म्हटलं संत साहित्यामध्ये त्याला लीला चरित्र आणि पवाड हे तीन शब्द आहेत गाईन ते लीला चरित्र संत साहित्यामध्ये तीन शब्द आपण संतांनी ते लीला ते चरित्र आणि ते पवाडे गाई कुठले राखिले सवंगड्या सहित देवा त्या परमात्म्याच्या गुणाला चरित्र म्हटलं त्याच्या गुणाला संतांनी खोड्या म्हटलं गौडांनी त्यालाच पवाडे म्हटलं आणि त्यालाच लीला त्या लीलेचं पवाड्यांचं खोड्यांचं गुणाचं आपण चिंतन करायचं वर्णन करायचं काल्याचा प्रसाद सेवन करायचं महाराज म्हणतात ते लीला ते चरित्र ते पवाड कुठले सवंगड्या असेल गायी राखून रांगत असताना परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन काल्याच्या कीर्तनामध्ये करावं आणि ते चिंतन करून काल्याचा प्रसाद सेवन करावा अची अनुवाद सदा सर्व गोपाळ काल्याचा प्रसाद घेण्याकरता आपण सगळे आलेले आहोत गोपाळ काल्याचा प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे पण करुणी गोपाळ काला कसा काय अनुवाद करू नंतर काला शिव अनुवाद कशाला म्हणतात संतांनी ज्या शब्दात शब्द संत साहित्यामध्ये जे शब्द आलेले आहेत शब्द त्या शब्दाला असतो अर्थ अर्थ काय असतो अर्थ पुढे त्या अर्थाचा असतो आशय त्या आशयाचा असतो ते अनुष्ठान त्याचा पुढे होतो अनुष्ठानाचा अनुभव आणि अनुभव आले की त्याचा होतो अनुवाद तो अनुवाद करायचा कार्याचा प्रसाद सेवन करायचा संतांच्या मुखातून बाहेर आलेले शब्द शब्द तेच असतात शब्द काय
तेच असतात स्वर व्यंजन जमून जे केलेलं आहे स्वागत होते त्या शब्दाचा अर्थ. आता शब्द अर्थ सांगतच असतो. शब्दा बहुसा उपकाराची शब्दाचा अर्थ असतो पण अर्थ करून घेण्याकरता अर्थ वेगळा असतो आशय वेगळा असतो. म्हणजे अर्थ वेगळा पण त्याचा आशय त्याचे पलीकडचा असतो. आशय म्हणजे काय अर्थ म्हणजे काय. एखादा मुलगा उन्हामध्ये खेळून राहिला आणि ते आईने संतापून त्याला म्हटलं अय बाळ्या इकडे मरू नको उन्हात इकडे मर. काय म्हटलं त्या माते इकडे मरू नको इकडे मर. मर या शब्दाचा अर्थ काय होता. मर या शब्दाचा अर्थ मरणेच होतं तर दुसरा अर्थ काय होऊ शकतो. पण मर या शब्दाचा अर्थ जरी मरणे होत असला तरी त्या आईच्या बोलण्याचा आशय मरणे नाही होत. आईच्या बोलण्याचा आशय जगणे होते. म्हणजे असं कसं काय तिकडे मरू नको इकडे मर. मर शब्दाचा अर्थ मरणे जरी होत असला तरी बोलण्याचा आशय वेगळा होतो. तिकडे मरू नको इकडे जग. आशय करण्याकरता त्याचं अनुष्ठान म्हणूनच तो म्हणावं लागते पाहूया ग्रंथ. त्या ग्रंथात ज्ञानेश्वरी पारायण करावं लागते. त्या ग्रंथामध्ये माऊलीच्या मुखातले सगळे शब्द त्याचा अर्थ आणि आशय करण्याकरता त्याचं अनुष्ठान असावं लागते. पाहूया ग्रंथ करावे. आता हे उलट होते. चला आपल्याला तो बोलण्याचा आपला विषय नाही ठेवता योग्यता नाही. अरे आशय काय अर्थ त्याचं अनुष्ठान असावं लागते. आणि अनुष्ठान झाल्यानंतर मग अनुभव म्हणजे अनुभव आपल्याला आले. तुकोबारे बोलतात अनुभव आले अंगा या जगा अनुवाद करून मी सांगितलं तसं या सगळ्या शब्दाचा अर्थ करून गौरवने जो अनुवाद केला ऐशा गौरवने त्या अनुवाद अनुवाद काल्याच्या कीर्तनामध्ये करायचा आणि काल्याचा प्रसाद सेवन करायचा. कशाचा अनुवाद करायचा भगवंताच्या गुणाचा भगवंताच्या चरित्राचा भगवंताच्या लीलेचा आणि भगवंताच्या खोड्यांचा आणि भगवंताच्या पवाड्याचा. काय बोला आहे काय परमात्माचं चरित्र आहे काय परमात्माचे पवाडे आहे काय पवाडे. कानोबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती धन्यामा मन कृष्णा प्रति गोपाळ खेळताती हात नाचती आतड हरतात हे त्याचे पवाडेच आहे. मामा मारू गेलासी आपण तिथे गयासी मल्लयुद्ध खेळलासी होतो अजगर मारिला वडवा नडला गोवर्धन उचलिला उतरेसी सोसिले नारदासी मोहिले गणितेसी उद्धरिले अरे गौरियाच्या घरा जासी दही दूध दोन्ही त्यांच्या सुना भोगीसी नामदेवराय सांगतात हे त्याचे पवाडे ऐसे तुझे ऐशे तुझे ओवाडे वर्णी टाकी वाडे कोडे विष्णुदास नामा म्हणे त्या परमात्माचे पवाडे आहेत. काल्याच्या कीर्तनामध्ये त्या पवाड्याचं गायन करायचं. पण का परमात्म्याचे पवाडे त्याच्या लीला त्याचं चरित्र त्याच्या खोड्या त्याचे गुण असंख्य आहेत. पण कुठल्या अवस्थेमधले पवाडे कुठल्या अवस्थेमधलं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करायचं. ये
अवस्थेमध्ये, दशा म्हणजे अवस्था. कुठली अवस्था? ये दशे चरित्र केले रांगता गोधने राखत. गाई राखत असताना, गोधने राखत असताना, रांगत असताना जे चरित्र केलं त्याचं चरित्राचं कथन आपण काल्याच्या कीर्तनामध्ये करावं. आपल्या थोरा मोठ्यांची श्रेष्ठांची परंपरा आहे. रांग तरंगणी पांडिती चरणी यशोदे साधन नवनीत बक्षुनी तमाल लिले नवल केले साधन. या अवस्थेमध्ये चरित्र परमात्म्याचं कथन करा. सगळ्यांना प्रश्न पडतो का हे सगळं तुम्ही सांगता, संतांनी अट्टहास केला, कशात नाही चित्र ऐकायचं? आम्हाला तर माहित असल्यानंतर तुम्ही का अट्टहास करता? हे काय ऐकायचं त्याचं पहिलं कारण आहे ते ऐकण्याकरताच भगवान त्यांनी तुम्हाला निर्माण केलं. निजात प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. ते त्याचं चरित्र ऐकण्याकरताच तर देवाने तुम्हाला कान दिले. दुसरं येणे मुखे तुझे त्याच्याकरता माझं प्रेम कान भरून ऐकेल तुझे. हे सगळं परमात्माने दिले इंद्रिय हात पाय कान हे सगळं दिल्यानंतर जर तुम्ही त्याचं चरित्र ऐकत नसाल, त्याच्या गुणाचं वर्णन करत नसाल तर महाराज म्हणतात तुम्ही एक नंबरचे कृतज्ञ आहात. देवाने उपकार केले. नाथ महाराजांचं बोलवाय का तुवा जनाशी केला उपकार इंद्रिय पाठवले ज्ञान अधिकारो पण तो उपकार विसरे जो नरू तो जाण करतो. नाथ महाराजांचा हे कृतज्ञ आहात तुम्ही. जर त्याने ज्याच्या करता दिलं ते जर तुमच्याकडून होत नसत आणि म्हणून ते आपल्याकडून होऊ नये कृतज्ञता बरोबर त्या परमात्म्याचं चरित्र ऐकावं. दुसरं कारण आहे का ऐकावं? मोठ्या मोठे ऐकलं म्हणून. मोठे म्हणजे कोण? मोठे म्हणजे शरीराने मोठे. मोठ्यांची यादी काय आहे? यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तु मंदिरेस्तवै वेदी सांग पदक्रमोपणेषु दैर्गायन्त्यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्त्यं योगिनः यशांतर विदुःसुराः स्वर्गणः देवाय तस्मै नमः. हे मोठे आहे. देवोपाय वर्णन करता इंद्र चंद्र महेंद्र यातेचे शास्त्रे महासिद्ध मुनी ध्यानी संकालिकांसारखे त्यांचं वर्णन करतात. त्या गुणाचं ऐकतात म्हणून आपण ऐकलं पाहिजे. केवळ एवढंच नाही तर आपण तारू भवसागरीचे ते चरित्र ऐकल्यामुळे आपण भवसागर सहज स्वतःच्या भाऊबंधाने तरुण जाऊ शकतो. उंच नीच प्रियो वैश्य तथा शूद्र असते अंती परांगती कोणी ते ऐकून आपला उद्धार करून घेऊ शकतो. म्हणून ते चरित्र आपण ऐकलं पाहिजे. त्या भगवंताचं चरित्र आहे.
कुठला चरित्र आहे भगवंताची अनेक जन्म आहेत, अनेक अवतार आहेत, अनेक चरित्र. पण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोपाळ कृष्णाने द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून जो अवतार घेतला त्या भगवंताचं रांगत असतानाचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये आपण ऐकलं पाहिजे आणि सांगणाऱ्याने सांगितलं पाहिजे. परमात्माचे खूप अवतार आहेत, असंख्य अवतार आहेत. अवताराच्या रस त्याच्या आपण काल्याच्या कीर्तनामध्ये जे चरित्र सांगायचे ते भगवंत गोपाळ कृष्णाचं चरित्र सांगायचं आहे. परमात्माने अवतार घेतला, कसा घेतला, कुठं घेतला, का घेतला, त्याची बरीच कारण मीमांसा आहेत. ते करता येईल आपल्याला, पण मला असं वाटतं कीर्तन मुंबईतलं आहे, म्हणजे इथं वेळेचं फार भान ठेवावं लागतं. 10 ते 12 म्हणजे 10 ते 12. तुम्ही जर वेळ सांभाळत आपण सांभाळलीच पाहिजे. सुरुवात करण्याची जर 10ची वेळ आहे तर समारोपाची 12ची असलीच पाहिजे. कुठं आले? अष्टमीच्या दिवशी परमात्मा अवताराला आले. मथुरेमध्ये बंदी शाळेमध्ये अवतार झाला. भगवंताचं चरित्र आहे का? ते भगवंताचं चरित्र आहे. केले नारायणे, ते नारायणाचं आहे, कोणा माणसाचं चरित्र आहे, ते आपलं कळलं पाहिजे. परमात्मा अवताराला आल्या बरोबर बोलले. असं कधी घडते का? काय बोलले? नंदाच्या घराला मजने तुकोबारांचा सगळ्यांच्या पाहणा हे जसे चरित्र केले नारायणे करणे आहे तुका धर्म संस्थापन केला चरित्र कृष्ण सांगायचं आहे. 3 चरणामध्ये कृष्णाचं नाव नाही, नारायणाचं नाव. नारायण पहिले चरणा उपक्रमामध्ये उपसौर नारायण. हो, नारायणाने अवतार घेतला कृष्ण नावाने म्हणजे देवाचं चरित्र आहे. म्हणून ते जन्माला आल्यावर बोलले मंदाच्या घराला आणि परमात्म्याला पोचवायचं. वसुदेव आता बंदी शाळेमध्ये हातामध्ये बेड्या होत्या, बाजूला टोपी होती आणि त्या टोपीमध्ये देवाला हातापायने बेड्या होत्या. काय करायचं? पण देवाला उचललेला काय सिद्धांत महाराजांनी सांगितला, आपल्याला जर आपले बंधनं तोडायची असतील, ऐका तुम्हाला आम्हाला आम्ही तर मोकळ्या हात पाय. वसुदेव ते बंदी शाळेत होते, कंसाने त्याला बंद केलं होतं म्हणून ते बंदिस्त होते. आम्ही तर मोकळ्या, आपणही बंधनात आहोत. संसार बंधन आपल्यालाही सुद्धा या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर 365 दिवस संसार करा. 7 दिवस का होईना देवाला सत्यापुरतं तरी डोक्यावर या ओसरीला कवळ हा पती देवाला 10 दिवस का होईना डोक्यावर घ्या. आपली अवस्था बंधन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. वसुदेवाने उचललं. यमुनेच्या तीरावर आले, मोठा पूर होता. परमात्माने सगळा चरित्राचा भाग तिथं गोकुळामध्ये आणलं. तिथं एका बालिकेचा जन्म झाला होता. माया उपजली ते पार्सल तिथलं कीर्तन ही तिथं. आता मायेचं अस्त्र असल्यामुळं जाताना परमात्मा डोक्यावर असल्यामुळे सगळं व्यवस्थित करणार. सगळे कुलप तुटले, बंधनं तुटले, जागी पहारेकरी जागी राहण्याऐवजी झोपले, गाढ झोपले. आता मायेची झोप
आणि मग तिकून येताना मात्र आता ही माया, मुलीचा जन्म झाला की खूप रडते म्हणतात. मग आमदेवला सांगतात मुलगी जन्माला आली कशावरून कळते, जे जास्त रडते ते. रडे माया करी आक्रांत नामा म्हणे उठती. रडल्यामुळे सगळे जागी झाले. 8व्याचा जन्म झाला, कंसाला बातमी कळली हा मुलगा आहे की मुलगी आहे हे त्यांनी पाहिलं नाही, कारण त्यावर ध्यास होता कशाचा. आणि त्यांनी धरलं पाय धरला, गरगर फिरून दगडावर आपटणार. ती माया मम माया दुरत भगवंताची माया मोठमोठ्यांना कंसाला काय ते कंसाच्या हातून सुटली आणि आकाशवाणी केली. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. उपजला मजा आली आणि कंसाने आकाशवाणीच्या वक्ती जास्त झालं. आता त्याला काही सुचत नव्हतं. एक दिवस वनवा बसला, त्याचा मित्र होता महाबळवरती झाला. त्याने त्याला विचारलं काय झालं मित्र. त्याने सगळं सांगितलं. त्याने सांगितलं काहीच काळजी करू नको. कपट्या महाबळ भटा दिले पिढे दान सोशली पुतना विष पाजिताची स्तडी बांधिले उपटिले मला अर्जुन भक्षणे मूर्तिका वजने दागिले भुवने हो. भगवंताच्या चरित्राचा भाग आहे. अनेक कंसाने पाठवलेले राक्षस तुकोबारांना त्या भगवंतानी मारले. हो, कधी मारले का बघ रिठा मारिले बालपणामध्ये सगळे राक्षस मारले. सगळ्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं लागलं. ज्या वेळेस सगळे राक्षस मारले त्यावेळेस परमात्माचं वय किती होतं तर महाराज म्हणतात बालपण. बालपण म्हणजे बालपण कशाला म्हणतात हो, जे नेनतेपणामध्ये काळ व्यतीत होतो त्याला बालपण म्हणतात. बालपण गेले. नेनत म्हणजे काय हो, नेनत म्हणजे हे चांगला हे वाईट आहे याची सारिशा करण्याची बुद्धिमत्ता ज्या अवस्थेमध्ये असते. हातामध्ये लागलं डोळ्यांनी दिसलं ते तोंडातच घालायचं असते. या अवस्थेला बालपण असं म्हणतात. ज्ञानोपारा म्हणतात हे चोख हे मेळ हे नेनवेची बाळ, हे चांगलं आहे वाईट आहे याची सारिशा ज्या अवस्थेमध्ये होत नाही. देखताची जे दिसलं हाताला लागलं मुखाची घाली ज्ञानोपारा तोंडात घालते त्याला बालपण म्हणतात. अशा बालपणी देवाने राक्षस नाही मारले, अवघी दैत्य खाणे एकही शिल्लक ठेवला नाही. मच्छरने मारले पण राक्षस मारले, म्हातारपणी नाही बालपणी मारले. हे देवाचं चरित्र आहे. आणि हे देवाचं चरित्र असल्यामुळं हे माणसाला करणं कधी शक्य नसल्यामुळं केला नारायणे अवतार. महाराज बोलताना बोलतात एक म्हणत आम्ही देवची पळी झालो ऐशे नका बोलो पडाल पतने. एक म्हणत आम्ही देवाचीच रूपे तुमचे बापे न चुके जन्म. देवे मारे राक्षस मारले देवाने. कधी मारले? देवे मारेले दैत्य दानव मोठे तुमची न तुटे तृणकाष्ट. देवे उचलली स्वसुखे मेदिनी तुमचे गोणी न उचलवी. आणि असं असताना राया विठोबाचे पद जो अभिलासी पातकाची राशी तुका म्हणे. तुकोबारा म्हणतात गाथा का